असं काय घडलं की मुलालाच आपल्या आईची लाज वाटू लागली? हृदयस्पर्शी कथा नक्की पहा। सोलापूरच्या एका खेडेगावात एक छोटंसं कुटुंब राहत होतं। अतिशय गरीब परिस्थिती होती। नवरा मजुरी करायचा आणि बायको दुसऱ्याच्या शेतात जाऊन रोजगारी करायची। नवरा असून नसल्यासारखा होता, कारण जेवढी मजुरी यायची त्याची दारू ढोसायचा आणि कुठेतरी पडायचा। हाल तर कमालचे होते। त्यांना एक 10 वर्षाचा मुलगा होता। शाळेत खूप हुशार होता। त्याच्यासाठीच कमला जगत होती। अन म्हणायला हरकत नाही, कधी कधी खायला अन्न नसताना स्वतः उपाशी राहायची, पण मुलाचे म्हणजे सुजयचे पोट कधी रिकामं ठेवत नसे। एक दिवस दारूपायी तिच्या नवऱ्याचं निधन झालं। त्यातून सुजयसाठी ती सावरली। आपल्या सुजयला काही कमी पडू नये म्हणून दिवस रात्र एक करून ती काम करत असे। पण त्या छोट्या मुलाला, सुजयला मात्र आपली आई अजिबात आवडत नसायची। तो तिचा तिरस्कार करत असायचा, कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती भेसूर दिसत होती। आईला तो शाळेतही येऊ देत नसायचा। एकदा एका कार्यक्रमासाठी कमलाला सुजयच्या शाळेत जावं लागलं, पण तिला बघून कुठे तो तोंड लपवावे हे सुजयला कळत नव्हते। रागाचा एक टाक्ष टाकून तो तिथून पळून जातो। घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलतो, म्हणतो, कशाला आली होतीस शाळेत? तुला कोणी बोलावलं होतं? आता माझे मित्र मला चिडवतील, मी उद्या शाळेत कसा जाऊ? तुला एक डोळा का नाही मला सांगत पण नाही? मला तू अजिबात आवडत नाहीस, कसली खान दिसते तू, मला तुझी लाज वाटते, वगैरे वगैरे। कमला काहीही बोलत नाही, गप्प बसते बिचारी। आपण आईला खूप बोललो याचे सुजयला काही वाटत नाही। रागाने तो नुसता धुमसत असतो। आईशी काहीही न बोलता जेवतो आणि झोपतो। कमला मात्र उपाशी बसते। रात्री कधीतरी त्याला जाग येते, तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत असते, पण त्याचेही त्याला काही वाटत नाही। एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायला लागतो। या क्षणी तो निर्णय घेतो, शिकून खूप मोठे व्हायचे आणि इथून बाहेर पडायचे। असेच दिवस भरभर गेले। सुजय पहिल्यापासून अभ्यासात हुशार होता, म्हणून तो नंतर आईकडून होते नव्हते तेवढे सगळे पैसे घेऊन उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात म्हणजे मुंबईला येतो। नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवतो। मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करू लागतो। एका सुंदर मुलीशी त्याचे लग्नही होते। त्यानंतर एक मुलगा एक मुलगी होते। आता त्याचे कुटुंब पूर्ण होते, कारण हे सुंदर चित्र बिघडवणारी एका डोळ्याची त्याची आई तिथे नव्हती। तो तिला जवळजवळ विसरून गेलेला असतो। आता तो अतिशय सुखात असतो। मात्र कमला दिवस रात्र आपल्या मुलाची वाट पाहत होती। एक दिवस तरी तो आपल्या आईजवळ येईल ही तिची भोपडी आशा होती, पण नंतर तिला खूपच त्याची आठवण येते। खूप वर्ष झालं होतं त्याला पाहून। तिने त्याच्या मित्राकडून पत्ता मिळवला आणि निघाली आपल्या मुलाला भेटायला। एक दिवस त्याच्या घराचे दार वाजले। दारात एक माणसाबरोबर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी असते। तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून जाते। तो आधी चक्रावतो आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणतो, कोण आहेस तू? इथे का आलीस? बघ माझी मुलगी तुला घाबरली। तिला खूप वाईट वाटते, पण तो सुखात पाहून खूप आनंदही होतो। ती त्याला म्हणते, मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले, मला माफ करा हा। असे काहीसे पुटपुटत आई निघून जाते। तिने आपल्या ओळखले नाही अशा समाधानात सुजय दार लावून घेतो। काही दिवसांनी माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र येते। परत त्या गावात जाऊ नये असे वाटत असतानाही मित्रांना खूप दिवस भेटून झाले, म्हणून तो संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतो। ऑफिसच्या कामासाठी जातोय असे बायकोला खोटेच सांगतो। संमेलन पार पडते। कुठल्या तरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळतात। दाराला कुलूप असते। शेजारची बाई त्याला ओळखते आणि एक पत्र देते। ते पत्र त्याच्या आईचे असते। तो वाचू लागतो, सुजा, कसा आहेस रे बाळा? खूप दिवसांनी तुला पाहिलं, लय आनंद झाला बघ। मी खूप आयुष्य जगले,
तुझ्याकडे आता मी परत कधीच येणार नाही, पण तू कधीतरी येऊन मला भेटावेस अशी माझी खूप इच्छा होती. शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळले होते, पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मीच ठरवले. कारण मला माहिती आहे एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही. मला एकच डोळा का असेही तू मला सारखं सारखं विचारायचा ना. तेव्हा तू खूपच लहान होतास म्हणून मी काही उत्तर दिले नाही. पण आज सांगते बाळा, तू लहान असताना एक अपघात झाला होता. त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास. एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झालो आणि माझा एक डोळा तुला दिला. मला तुझा खूप अभिमान आहे. तू मला जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही. तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे. मला माहिती आहे कधी काळी माझ्या भोवती खेळणारा तू मला नेहमी आठवतोस. पत्र वाचून सुजय ढसाढसा रडू लागला. जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली, स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिनं त्याला सहजपणे देऊन टाकला, तिच्याशी आपण किती निर्दयपणे वागलो. त्याला प्रचंड पश्चात्ताप झाला. तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला. पण आता त्याचा काय उपयोग होता. त्याची आई तर गेली होती परत न येण्यासाठी. मित्रांनो, आईवडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा, पण कोणत्याही गोष्टीसाठी आईवडिलांना सोडू नका. कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल, पण आईवडिलांची साथ हे नेहमीच तुमच्या बरोबर आयुष्यभर असेल. सबस्क्राईब माय चॅनल.